आज आपण वीर बाल दिवस साजरा करतो। विद्यार्थी मित्रांनो, वीर बाल दिवस कोणाचा साजरा केला जातो तर माझ्या पुढे बसलेले जे बालक आहे हा तास तुमच्यातल्या काही असामान्य अशा कामगिरी केल्याबद्दल असलेल्या विद्यार्थ्यांचा असलेला हा गुणगौरव असतो। गुरु गोविंद सिंग यांच्या 2 लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचा प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो। साहिबजादा जोरावर सिंग व साहिबजादा फतेह सिंग या दोघांनी 9 वर्ष आणि 5 वर्षाचे असताना त्यांना मुघलांनी एका भिंतीमध्ये गाडलं गेलेलं होतं। याचं कारण असं होतं की इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून त्यांना जिवंत गाडलं गेलेलं होतं। या प्रधानमंत्री यांनी 2022 पासून हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे घोषित केलेले होते। किंवा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये असलेलं एक थळी गाव आहे। त्या थळी गावामध्ये असलेली लक्ष्मी, कोविडचा काळ होता, 21 सप्टेंबर 2021 ची ही वेळ होती। असेच आई वडील कामासाठी शेतामध्ये गेले असताना ही लक्ष्मी आपल्या घराच्या असलेल्या अंगणामध्ये अभ्यास करत बसलेली होती आणि जोरामध्ये कोणाचा तरी आवाज येण्याचा आवाज येऊ लागला। कोणतरी धाव धाव वाचवा वाचवाचा आवाज येतोय आणि लक्ष्मीने त्या दिशेने पावले उचलली आणि पाहते तर काय, आपला 4 वर्षाचा चुलत भाऊ एका विद्युत विजेच्या तारेला चिकटलेला होता। क्षणाचीही पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती त्या दिशेने धावली, हातामध्ये काठी घेतली आणि काठीने त्या आपल्या लहान भावाला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली। पण असं झालं की प्रयत्न करूनही तो बाजूला होत नव्हता। शेवटी त्याच्या अंगावरती असलेल्या कपड्याला धरून ती ओढत होती। त्याच वेळेस तिचा एक हात त्या विजेच्या विद्युत धारेला चिकटला आणि लक्ष्मी त्या ठिकाणी चिटकली। तिचा भाऊ मात्र त्या तारेपासून वेगळा झाला, पण लक्ष्मी चिकटल्याने त्याच ठिकाणी ती बेशुद्ध पडली। ही आजूबाजूला गावातील जाणाऱ्या व्यक्तींनी घटना पाहिल्यानंतर एक व्यक्ती तिच्या दिशेने धावून गेला आणि लाकडी काठीने विद्युत धारेला चिकटलेला तिचा हात त्याने बाजूला केला। लक्ष्मी आणि तिचा भाऊ आदित्य या दोघांनाही जवळच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि थोड्या वेळाने लक्ष्मीला शुद्ध आली। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तिने त्यावेळी दाखवलेले शौर्य हे खरंच वापरण्याजोगं आहे। लक्ष्मीच्या या कार्याची दखल तेथील ग्रामपंचायतीने घेतलं, त्याला पुरस्कार दिला, परंतु केंद्रीय पातळीवरती सुद्धा भारत सरकारने त्याची दखल घेतली गेली आणि 2023 चा शौर्य पुरस्कार हा लक्ष्मी एडगेवार या मुलीला देण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, आपणही विद्यार्थी जीवनामध्ये असे काही जीवन जगत असतो। असा जर कधी आपल्याने सत्कर्म करण्याचं, चांगलं कार्य करण्याचा जर योग आला तर आपला जीव सांभाळून आपण हे कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। धन्यवाद।